मेथीपासून तुम्ही मेथीची भाजी, मेथीचे पराठे, मेथी मसाला नक्की ट्राय केला असेल, पण या पद्धतीने मेथीच्या पुऱ्या नक्की ट्राय करून बघा. लहान मुलांना सुद्धा खूप आवडतील असेच आहेत आणि प्रवासात 3 ते 4 दिवस टिकणार आहे. त्यामुळे तुम्ही जर प्रवासासाठी कुठे जाणार असाल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. नमस्कार, मी मीनाक्षी मिनूज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण मेथीच्या कडक पुऱ्या कशा बनवायच्या ते बघणार आहोत. त्यासाठी मी ते 1 वाटी मेथीचे फक्त पानं घेतले. त्यासाठी 4 ते 5 हिरव्या मिरच्या, जिरे, लसूण आणि ओवा यांचं एक बारीक पेस्ट करून घेणार आहे. तोपर्यंत मी इथं मेथी व्यवस्थित धुवून घेतली आहे. ती आपण व्यवस्थित अशी चिरून घेऊया. एकदम बारीक अशी चिरायची. फक्त पानं घेतले. कुठलेच देठाचा वापर केलेला नाहीये. त्यामुळे पुऱ्या लाटायला सोपं जातं. अगदी बघू शकता तुम्ही असे या पद्धतीने मी अशी चिरून घेतली आहे. त्यासोबत मी थोडीशी कोथिंबीर पण घेतली आहे आणि ती पण आपण असं व्यवस्थित अशी बारीक चिरून घेऊया. तर आता मी इथे एक बाउल घेतलाय हे पीठ मळून घेण्यासाठी. त्यासाठी मी इथे 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय. त्यात ही आपण मेथी टाकून घेऊया आणि कोथिंबीर सुद्धा टाकून घेऊया आणि एकदम व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊया. त्यात मी आता इथं 1 चमचा जी पेस्ट बनवली होती आपण मिरचीची ती टाकली. अर्धा चमचा हळद टाकली आहे. तर त्यात मी आता 1 चमचा तांदळाचं पीठ वापरते. त्याने एक कुरकुरीतपणा येतो आणि बाइंडिंगसाठी 1 चमचा मी बेसन पिठाचा वापर केला. अर्धा चमचा मी धने पावडर टाकली आहे. अर्धा चमचा आपला घरगुती मसाला टाकायचा आहे. लाल तिखट टाकलं तरी चालेल. त्यात मी 1 चमच्यात मोहन थोडंसं कडकडीत गरम करून त्यात टाकले. आता मी चमच्याने व्यवस्थित हलवून घेते. हाताने हलवण्यासारखं व्यवस्थित झालं, थंड झालं की मी हाताने एकदम असं व्यवस्थित मिक्स करून घेणार. मी ती धुतलेली आहे त्यामुळे त्याला थोडंसं फार पाणी राहतं. त्याच्यामुळे पाण्याचा अंदाजाने एक वापर करायचा आहे. अगदी थोड्या पाण्यात असं हे व्यवस्थित पीठ असं मळून होतं. तुम्ही बघू शकता आपण जसं चपातीला किंवा पुरीला जसं बनवतो त्याप्रमाणे आपण हे बनवून घेतलंय. तर आता मी इथं त्याचे छोटे छोटे उंडे बनवून घेते. अगदी असे छोटे छोटे आपण पुरीच्या आकाराचे पुरीसाठी जेवढे आकाराचे उंडे बनवतो त्याप्रमाणे असे आपण छोटे छोटे गोळे बनवून घेतलेत. तुम्ही बघू शकता गोळे इथे तयार झालेत. आता मी थोडंसं तेलाचा वापर करून लाटून घेते. अगदी असे छोटे छोटे आकाराचे अगदी पुरीच्याच आकाराचे जाडीला ठेवले तरी होतात. या पद्धतीने मी आता हे सगळे व्यवस्थित असे लाटून घेते. तोपर्यंत मी गॅसवर कढईत तेल पण तापायला ठेवलेलं आहे. अगदी झटपट होतं, जास्त काही वेळ लागत नाही. हे बघा तुम्ही बघू शकता अगदी असे लाटून झालेले सगळे. तोपर्यंत तेलही तापले. त्या तेलात मी असे व्यवस्थित सोडून घेते. अगदी असे दोन्ही साईडने असे परतवून घ्यायचे. थोडेसे कडक होऊन द्यायचे म्हणजे छान एक चव येते त्याला. मध्यम गॅसवर मी तळते हे. मध्यम गॅसवर तळले तर ते व्यवस्थित तळले जातात आणि कडक पण होतात. अगदी असे 2 मिनिटं दोन्ही साईडने व्यवस्थित असे लालसर थोडासा रंग बदलूपर्यंत तळून घ्यायचे. बघू शकता तुम्ही अगदी असे मस्त दिसतात. असे व्यवस्थित असे परतून तळून घेतलेत. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्कीच करा. तसेच मिनूज किचनला सबस्क्राईब करा आणि एकदा ही रेसिपी नक्की बनवून बघा. तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.